तिवसा तालुक्यातल्या डेहनी येथील मजुराच्या पॅन्टच्या खिशातून अज्ञात चोरट्यांना 50,000 रुपयांची रोकड चोरून नेली। या प्रकरणी तिवसा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी महेंद्र वानखडे हे मजुरी करून उदरनिर्वाह करतात। ते सकाळच्या सुमारास मजुरीचे 50,000 रुपये तिवसा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जमा करण्याकरता पॅन्टच्या खिशात ठेवले होते। तसंच उपचारासाठी इरविन दवाखान्यात देखील जाणार होते। डेहणी फाट्यावरून एका अनोळखी व्यक्तीच्या दुचाकीवर बसून ते शेंदूरजना बाजार इथं गेले होते। तिथून ऑटो रिक्षानं तिवसा येथील पेट्रोल पंप चौकात उतरून पायी बस स्थानकाकडे गेले। बँक उघडण्याची वेळ नसल्यानं ते अमरावतीकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले असता खिशातील 50,000 रुपये गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी बसमध्ये बस स्थानक परिसरात तसंच डेहणी गावातील CCTV कॅमेऱ्यांची तपासणी केली, तेव्हा रोख रक्कम अथवा चोरटा आढळून आला नाही। अखेर डेहणी फाटा ते तिवसा बस स्थानकादरम्यान अज्ञात चोरट्यानं रोख रक्कम चोरून नेली असा निष्कर्ष निघाला। या घटनेची तक्रार तिवसा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। सदर इथं घटना घडली आहे। तिवसा बस स्थानकामधील आपलं महेंद्र वानखडे यांचे 50,000 रुपये चोरी गेले। सदर ही घटना 9:15च्या दरम्यान घडली आहे। सदर आम्ही कॅमेरा बघितला असता त्या कॅमेऱ्यामध्ये पूर्ण आम्हाला काही दिसलं नाही आणि आम्ही त्यांनी सदर पोलीसमध्ये रिपोर्ट दिल्यानंतर त्यांना रिपोर्ट दिल्यानंतर कॅमेरा बघितला पण काही आढळलं नाही त्याच्यात। मी अमरावतीला उपचाराकरता दवाखान्यात चाललो होतो। बाजारपर्यंत मोटरसायकलने आलो, तिथे ऑटोने रिक्षा केला, ऑटोने आलो, डेपोत आलो तर ST 9:30ची लागली। 9:30च्या STत बसल्यानंतर खिशातून STत चढायच्या वेळेस खिसा पाहिला तर पैसे नव्हते। पैसे चोरीला गेले 50,000 रुपये। नंतर मग चौकशी केली तर कॅमेऱ्यात दाखवलं नाही। पोलीस स्टेशनला पण चौकशी रिपोर्ट दिला आहे।